चला आज आपण आषाढ महिना सुरू होतात सगळेजण आखाड तळायला घेतात। चला तर मग आज मी सुद्धा तुमच्यासाठी एक मस्त रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे तिखट पुरी। चला तर या रेसिपीला सुरुवात करूया। तर एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये 6 ते 7 मिरच्या बारीक अशा खोडून टाकल्यात। यामध्ये भरपूर साऱ्या लसणाच्या पाकळ्या घालायच्यात, लसूण थोडा जास्त घाला म्हणजे चव छान येते। आता 1 चमचा जिरे घालायचेत आणि मिक्सरला हे ओबडधोबड फिरवून घ्यायचंय। तर हे पहा, इथे एकदम असं ओबडधोबड फिरवायचे म्हणजे खाण्यासाठी ते दाताखाली आल्यानंतर टेस्ट आणखीन जबरदस्त येते। आता ते बाजूला ठेवून घ्यायचे, थोड्या वेळ झाकण ठेवून, नाही तर लसणाचा वास निघून जाईल। आता एका ताटामध्ये साधारणतः 1.5 वाटी ते मी गव्हाचं पीठ घेतलंय आणि ते दुसऱ्या वाटीमध्ये घेतलं आहे ज्वारीचं पीठ। 1.5 वाटी गव्हाच्या पिठाला 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी बेसन पीठ घेतले। तर प्रमाण मी तुम्हाला योग्य सांगितलंय, 1.5 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी बेसन पीठ, तिन्ही पीठ एकत्र करून घ्यायचेत। आता यामध्ये हळद घालूया आणि चवीपुरतं मीठ घालायचे। मिठाचं प्रमाण थोडंसं योग्य ठेवा म्हणजे पुरी एकदम छान आणि मस्त लागते। आता जे आपण सर्वात अगोदर तिखट म्हणजे मिरच्या, लसूण आणि जिरे मिक्सरला फिरून घेतलं होतं ना, ते हे वाटण यामध्ये टाकून घेऊया। सगळं वाटण टाकून घेत आहे। तुम्हाला आणखी थोडंसं तिखट पुरी हवी असेल तर मी ते मिरच्या थोड्या आणखीन वापरल्या तरी चालतील। आता इथे भरपूर सारी कोथिंबीर टाकायची, कोथिंबीर टाकल्यामुळे चव आणखीनच छान येते। आता हे सगळं मिक्स करायचं आहे। बरेच जण यामध्ये तीळ देखील टाकतात, तिळाने सुद्धा छान लागतात, पण आम्ही तीळ टाकत नाहीत। तुम्ही जर टाकत असाल तर नक्कीच टाका। आता हे सगळं एकत्र करून घेऊया। तर एकत्र करून झाल्यानंतर आपल्याला याचा असा घट्टसर उंडा मळून घ्यायचा आहे। मळताना ना थोडासा हे जे पीठ आहे ते थोडंसं घट्टच मळा, कारण नंतर आपल्याला याला भिजत ठेवायचे। भिजत ठेवल्यामुळे हे पीठ थोडंसं पातळ होतं बरं का, त्यामुळे मळताना थोडंसं असं घट्ट मळा आणि एकदम असं मऊसूत मळल्यामुळे हे आणखीन पीठ छान भिजलं जातं। तर हे पाहायचं मस्तपैकी याचा गोळा बनवून तयार आहे आणि आणखीन याला थोडंसं मी मळून घेते जेणेकरून ते व्यवस्थित पीठ मळलं जाईल। या अगोदर सुद्धा मी तुम्हाला कापण्याची रेसिपी शेअर केली आहे, नसेल पाहिली तर नक्की जाऊन पहा। आषाढ स्पेशल मी कापण्याची रेसिपी अगोदरच शेअर केलेली आहे। तर हे पायाचा हा उंडा मळून तयार झालेला आहे। यावर आता झाकण ठेवून आपण 10 मिनिटं भिजत ठेवूया म्हणजे सगळं पीठ व्यवस्थित भिजले जातील। 10 मिनिटानंतर याचा वरचा कपडा काढून आपण याला एकदा मळून घेऊया। तर आता यातील छोटासा बाजूला गोळा काढून घ्यायचा आहे आणि परत हाताने थोडंसं याला मऊ करून घेऊया म्हणजे तो व्यवस्थित मऊ होईल। मला थोडंसं आणखीन जास्त वाटत होतं म्हणून मी त्यातील थोडासा छोटासा गोळा बाजूला काढलाय। आता पोळपाटावर याची छान अशी मस्त चपाती लाटून घ्यायची। जर थोडीशी तुम्हाला ही पुरी कडक हवी असेल तर पातळ चपाती लाटा, किंवा अशी नरम हवीशी असेल तर थोडीशी जाड लाटा। मी इथं एकदम अशी पातळसर लाटणार आहे। पातळ लाटल्यामुळे त्या पुऱ्या ज्या आहेत त्या अशा कुरकुरीत येतात। या पिठामध्ये बरेच जण रवा देखील घालतात, पण इथे मी रव्याचा वापर केलेला नाही, फक्त 3 पीठ टाकलेले आहेत। रव्यामुळे या पुऱ्या आणखीनच जास्त कुरकुरीत होतात। जर तुम्हाला रवा टाकायचा असेल तर नक्कीच टाका। हे पहा, इथे पूर्ण ही पुरी मी इथे ही चपाती लाटून घेतलेली, आता पातळ लाटली। आता एक मोठं डब्याचं टोपण घेतलं, याऐवजी छोटी वाटी घेतली तरीही चालेल आणि डब्याचं टोपण ठेवून याला छान प्रेस करायचे। अशा जर नसतील करायच्या तर तुम्ही डायरेक्ट छोटे छोटे गोळे तयार करून डायरेक्ट लाटू शकता, पण एक मोठी चपाती लाटून अशा पद्धतीने पुऱ्या केल्या तर वेळही वाया जात नाही आणि पटापट होतात। तर 2 पुऱ्या काढून घेतल्यात। आता परत आणखीन एक मोठी चपाती लाटून अशाच पद्धतीने सर्व एक एक करून आपण याच्या पुऱ्या तयार करून घेणार आहोत आणि सगळ्या पुऱ्या तयार करून झाल्यानंतर आपण लगेच तळायला घेऊया। तर हे पहा, एका दुसऱ्या चपातीमध्ये 3 पुऱ्या बनवून तयार झाल्या। आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, तर आजची रेसिपी चुलीवर करलेली, त्यामुळे चुलीवर तेल गरम करायला ठेवलंय। तेल छान गरम झालं की लगेच यामध्ये पुरी सोडून घ्यायची, मस्तपैकी अशी तळून घ्यायची। पहा, थोडीशी ती फुगली गेलेली, आता तळली की लगेच बाजूला काढायची। जर आणखीन थोडीशी कडक हवी असेल तर आणखीन थोड्या तेलात तळून दिली तरीही चालते। आता ती काढून घेतली, परत दुसरी पुरी यामध्ये टाकून परत आपण तळून घेऊया। मस्त मंद आचेवर तळायच्या जेणेकरून आतून सुद्धा व्यवस्थित तळल्या जातात। छान मस्त अशी टम्म फुगली आपली ती पुरी, पाहू शकता। ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या दह्यासोबत खाण्यासाठी आणखीनच जबरदस्त लागतात, किंवा अशा खाल्ल्या तरीही चालतात। 5 ते 6 दिवस नक्की ही पुरी टिकते आणि खूप छान आहे रेसिपी, तुम्ही पण नक्कीच ट्राय करा। रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब। धन्यवाद।